स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज खास स्वातंत्र्य दिनानिमित्त मी माझ्या किचनमध्ये बनवते एक खास रेसिपी जी आहे पनीर तिरंगा। तर ही रेसिपी खूपच टेम्पटिंग आहे। 3 प्रकारच्या भाज्या आहेत, पण ह्या तिन्ही प्रकारच्या भाज्या वापरून मी बनवलेला आहे तो पनीर तिरंगा। तर चला पटकन वेळ न दवडता आपण आपल्या किचनकडे जाऊया। पनीर तिरंगा रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला आधी बेसिक तयारी करून घ्यावी लागेल। तर इथे मी 8 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले आणि त्यांची मिक्सरला पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे तिन्ही भाज्यांसाठी आहे। आता इथे काजू मी घेतलेले आहेत, त्यांना मी 15 मिनटं भिजत ठेवले आणि थोडंसं पाणी घालून त्याचीसुद्धा आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण टमाटर घेतलेले आहेत, 3 टमाटर आहेत, त्यांना स्वच्छ करून घेतले, त्यातील बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्यांचीसुद्धा प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता बेसिक तयारीमध्ये कांद्याची पेस्ट, काजूची पेस्ट, टमाटर प्युरी, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट अशी आपली बेसिक तयारी झालेली आहे। आता इथे मी थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यांना आपण बारीक चिरून घेणार आहोत। ही सुद्धा आपली बेसिक तयारीच आहे। बेसिक तयारी व्यवस्थित असेल तर मस्त पटापट रेसिपी तयार होते। आता 600 ग्राम पनीर घेतलं, त्यांना गरम पाण्यामध्ये मीठ टाकून अतिशय सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे। अगदी 15 ते 20 मिनटामध्ये असं पनीर तयार होईल। आता आपण ऑरेंज कलरची ग्रेव्ही तयार करायला घेऊया। तर त्याच्यासाठी सर्वात आधी तर बेसिक मसाले लागतील। धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद हे सर्व मसाले आपण अर्धी वाटी दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता दह्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता आपण पनीर घेतलेलं आहे, पाव किलो पनीर घेतलेलं आहे। बघू शकता किती सॉफ्ट झालं आहे पनीर ते। आता एका पॅनमध्ये 2 चम्मच भरून तेल घालून घ्यायचं आणि 1 चम्मच त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये 3 चम्मच भरून आपण कांद्याची पेस्ट वापरणार आहोत। आता ही आपली ऑरेंज कलरची ग्रेव्ही आहे। कांद्याला तेलामध्ये व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये अर्धी टमाटरची प्युरी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। टमाटरची प्युरी घातल्यानंतर 1 चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट, अर्धा चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट, हे सगळे मसाले आपल्याला तेलासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता झाकण ठेवून टाकूया आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। मस्त शिजलेले आहेत आणि तेलही छान सुटले आहे। आता दह्याचे जे मिश्रण तयार केलेलं ते टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून त्यालासुद्धा व्यवस्थित असे शिजवून घेतलेलं आहे। मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला, बघू शकता तुम्ही। आता ह्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच भरून आपण ह्यामध्ये काजूची पेस्ट टाकून घेणार आहे। आता ह्यामध्ये मी 2 चम्मच भरून काजूची पेस्ट आणि थोडेसे मनुके टाकून घेतलेत आणि चवीला मीठ टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर फ्रेश क्रीम थोड्याशा दुधामध्ये मिक्स केली आणि तीसुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित अशी ग्रेव्ही आपली मस्त हलवून झाल्यानंतर तिला शिजवून घेऊया। झाकण ठेवून तिला व्यवस्थित 5 मिनटं शिजवून घेतलेली आहे। मस्त ग्रेव्ही झालेली आहे। आता आपले पनीरचे तुकडे ह्यामध्ये घालू, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून घेणार आहोत। आता कसुरी मेथी मस्त भाजायची आणि तिला कुस्करायची आणि मग ती टाकायची। आता झाकण ठेवून ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची। झाली आपली मस्तपैकी ऑरेंज कलरची ग्रेव्ही तयार। आता हिच्यावरून 2 चम्मच भरून मी फ्रेश क्रीम घालून घेते। आता आपण तयार करायला घेऊया ती ग्रीन ग्रेव्ही। आता ग्रीन ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण सगळ्यात आधी तर पाणी गरम करून ठेवूया आणि त्याचबरोबर इथं पाव किलो पालक घेतलेली आहे मी, तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता गरम पाण्यामध्ये ही पालक आपल्याला थोडीशी अगदी शिजवून घ्यायची आहे। पूर्ण शिजवायची नाही आहे, फक्त पाणी उकळलं की आपण पानं त्यातून काढून थंड पाण्यामध्ये, बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण पालकला शिजवून घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक घेतलेली आहे, त्याचबरोबर 4-5 तुकडे पनीरचे, 2 चम्मच भरून दही घेतलेलं आहे आणि 2 चम्मच भरून काजूची पेस्ट, त्याचबरोबर आपण जी फ्रेश क्रीम पातळ करून ठेवलेली ती घेऊन मिक्सरला वाटून घेतलेली आहे। व्यवस्थित असं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण हिरवी ग्रेव्ही तयार करायला घेऊया। कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये 1 चम्मच भरून जिरे आणि लसणाचे तुकडे घालून घेतले।
त्याचबरोबर 2 चमच भरून कांद्याची पेस्ट टाकून घेतली. आता हिला व्यवस्थित आपण भाजून घेतलेली आहे. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून तिलासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्यात बेसिक मसाले, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला हे तिन्ही मसाले टाकून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित असे मसाले भाजल्यानंतर तेल ग्रेव्हीला सुटलेलं आहे, बघू शकता. आता जी आपण पालकाची प्युरी तयार केली ती प्युरी आणि पनीरचे तुकडे ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करा, अगदी अलगद हाताने मिक्स करा. आता ह्यामध्ये कसुरी मेथी घालून घेतलेली आहे, तिलासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पनीरचे तुकडे तुटणार नाही याची दक्षता मात्र घ्या. आता झाकण ठेवून 5 मिनटं हिला आपण शिजवून घेतलेली आहे. मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे. थोडंसं अजून आपण हिला शिजवून घेणार आहोत, म्हणजे थोडीशी अजून घट्ट करणार आहोत. तर परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेतली. आता आपण तयार करूया ती सफेद ग्रेव्ही. तर तिच्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं बटर घालून घेतलं आहे आणि त्या बटरमध्ये आपल्याला चिरलेला लसूण मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. सुगंध तर अप्रतिम सुटतो. आता ह्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट वापरणार आहोत 2 चम्मच भरून आणि तिलासुद्धा बटर सोबतच भाजून घ्यायची. त्याचबरोबर आपण ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वापरूया आणि तिलासुद्धा मस्तपैकी भाजून घेऊया. तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून वरून मी 1 चम्मच भरून तेल टाकलं. आता ह्यामध्ये बेसिक मसाले, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला हे बेसिक मसाले घालून घेतले आणि त्यांनासुद्धा भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये 3 चम्मच भरून काजूची पेस्ट घालून घेणार आहोत. आता ही सफेद ग्रेव्ही आहे. त्याचबरोबर 2 चम्मच भरून दही घालून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच भरून मी सफेद मिरी पावडर घालून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये 2 चम्मच भरून मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. आता हे सगळे मिक्स करून घ्यायच्या आधी आपण अर्धा कप ह्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे. ग्रेव्हीला व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि 50 ग्राम मावा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये. आता मावासुद्धा ग्रेव्हीसोबत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात चवीला मीठ टाकलं आहे आणि आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं दूध आणखी टाकलं, कारण ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटली. आता ह्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. ह्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून झाल्यानंतर अलगद तिला मिक्स करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर त्याची जरा टेस्ट घेऊन बघितली मी, तर थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून आणखी अर्धा चम्मच भरून मिरी पावडर ह्यामध्ये घालून घेतली. झाकण ठेवून तिला व्यवस्थित अशी शिजवून घेतली. ते 6 मिनटं लागले असतील शिजायला. मस्तपैकी सफेद ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. सफेद ग्रेव्हीला झाकण ठेवून मी आणखी थोडं शिजवून घेतलं आणि आपली सफेद ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. तिरंग्यासाठी लागणारे तिन्ही कलरच्या भाज्या आपल्या तयार झाल्या आणि आपला तिरंगा तयार झाला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या किचनमध्ये नक्की बनवा.